चैंबूर के साधारण परिवार के चैतन्य पंदेकर ने भारत का नाम किया रोशन। अमेरिका में हुए पावर लिफ्टिंग चैंपियनशिप में मारी बाजी। मुंबई चैंबूर के घाटला स्थित संत गाडगे महाराज सोसाइटी में रहने वाले साधारण परिवार के युवक चैतन्य पंदेकर ने अमेरिका में हुए पावर लिफ्टिंग चैंपियनशिप में बाजी मारकर भारत का नाम रोशन किया। उनकी इस कामयाबी पर बधाई देने वालों की लंबी लाइन लगी है। चैतन्य पंदेकर के घर पर आसपास पड़ोसी नहीं चैतन्य पंदेकर के घर पर आज पड़ोसी नहीं बल्कि दूर दूर से लोग पहुंच रहे हैं और उनकी इस कामयाबी पर उन्हें हाथ मिलाकर बधाई दे रहे हैं व उनके साथ फोटो भी खिंचवा रहे हैं। पिछले महीने की यानी 25 अगस्त से 5 सितंबर 2025 तक अमेरिका के सन होजे कोस्टा रिका में संपन्न वर्ल्ड सब जूनियर क्लासिक इवेक्ट पावर लिफ्टिंग चैंपियनशिप 2025 में ओवरऑल चौथे नंबर पर आए हैं। घाटकोपर के झुनझुनवाला कॉलेज के मास्टर्स के विद्यार्थी चैतन्य पंदेकर ने देश का नाम भले ही ऊंचा किया हो, लेकिन उनकी ये राह आसान नहीं थी। इस स्पर्धा में जाने के लिए लाखों रुपए की जरूरत थी। परिवार की आर्थिक हालात ठीक नहीं थे, इसीलिए उन्होंने कई नेता और समाज सेवकों से मदद मांगी, लेकिन कई जगह खाली हाथ लौटना पड़ा। बाद में किसी तरह से पैसों का इंतजाम हो गया और इसी का नतीजा रहा कि चैतन्य पंदेकर ने आज चैंबूर और घाटला ही नहीं बल्कि देश का नाम अंतर्राष्ट्रीय स्तर पर रोशन किया है। मी आधी म्हणजे माझी आवड ही लॉकडाऊनमध्ये निर्माण झाली। मी जसं जिम करत होतो तिथून स्टार्ट झालं सगळं आणि आस्ते आस्ते मी प्रॅक्टिस करून माझ्या जे बदल झाले त्यामुळे असं वाटलं की मी या क्षेत्रात काही करू शकतो। त्या हिशोबाने माझी प्रॅक्टिस मी अजून वाढवली आणि आता मी पहिल्यांदा आम्हाला कळलंच नाही तो कधी गेला होता, कारण की त्याचीच आठ होती की कोणाला सांगू नका। जोपर्यंत मी माझं अचीव पूर्ण करत नाही तोपर्यंत हे बाहेर कोणाला कळून देऊ नका। ज्यावेळेस आम्हाला कळलं की तो त्या बाहेरच्या देशात गेलाय भारत आपल्या देशासाठी, आम्हाला खूप त्याच्यावर गर्व झाला। तयारी तर चालूच राहते। आता म्हणजे एक कॉम्पिटिशन झालं मग दुसरे कॉम्पिटिशन तयारी चालूच राहते। तर आता तेच तर इयत्ता पहिलीपासून आम्ही दुसऱ्याला ओळखतो। आधी आम्ही म्हणजे आधी कराटेमध्ये होतो सोबत, तिकडे सोबत म्हणजे अशी खूप प्रॅक्टिस केली किंवा म्हणजे खूप प्रवास, म्हणजे तिकडे मोठा प्रवास होता, खूप 10 वर्षाचा प्रवास होता तिथपर्यंत। मग लागला लॉकडाऊनमध्ये आम्ही सोबत जिमच चालू केली। मग जिममध्ये चालू करता करता हळूहळू तिथून पॉवर लिफ्टिंगमध्ये आलो। मग पॉवर लिफ्टिंग करता करता म्हणजे आवड झाली एक ती पॉवर लिफ्टिंगची। मग त्या विचार केला की त्यातच पुढे भविष्य करायचं आहे। मग सोबतच खूप सारे कॉम्पिटिशन खेळलो, पुढे जात गेलो। मग त्याच्यात एक दुसऱ्याला सपोर्ट करत तो आज तिथे पोहोचला, तर खूप प्राऊड वाटतं त्याबद्दल। कसा सपोर्ट तुमच्याकडून? पहिलं तर मी नाव सांगतो की माझं नाव राहुल पंदेकर, मी याचा मोठा भाऊ आहे। ठीक आहे, म्हणजे मोठा भाऊ कमी, आम्ही सगळे मित्र जास्त असं फिरतो वगैरे किंवा म्हणजे बाहेर तर जास्ती करून आम्ही फ्रेंडशिप मध्येच ठेवतो। तर सगळ्यात पहिली पोस्ट ही मीच बघितलेली, म्हणजे असं बोलू शकतो इनडायरेक्टली घरातून पंदेकर कुटुंबातून मीच बघितलेली। तेव्हा मला सगळ्यात जास्त प्राऊड का फील झालं, कारण की त्यांनी इंडिया असं अनाऊन्स केलेलं। तर इंडियाचं नाव हे पंदेकरांनी पहिल्यांदा कोस्टारिकामध्ये ऐकलं असेल तर त्यामुळे खूप आनंद झाला। ऍक्च्युली मी पण त्याच क्षेत्रामध्ये असं US काम करतो, बेसिकली पॅनल्स वगैरे। तर खूप अभिमान वाटला की पंदेकर तिकडे कोणतरी बोलताय हे ऐक। माझी तर तीच इच्छा आहे की सगळीकडे पंदेकर हे नाव, चैतन्य पंदेकर असं वाजला तर आनंदच होईल आणि तो करेल पण, कारण की त्याची मेहनत पण तेवढीच आहे। कारण की आम्ही आमच्या डोळ्याने बघतोय, परत घरच्यांचा त्याला, त्या मम्मी पप्पांचा तेवढा सपोर्ट आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला तेवढाच पाठिंबा असतो। आणि प्लस त्याची मेहनत त्याच्यावरती दुप्पट आहे, मी तर बोलेन की डाएट पासून जिम मध्ये मेहनत करण्यापर्यंत। आणि त्याचे मित्र त्याला एवढे सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीमध्ये की ते पण तेवढ्याच मेहनतीने सोबत असतात किंवा कुठल्याही कारणासाठी कधी त्याला नाही म्हटलंय। आणि त्यांनी खूप मेहनत केलेली आहे सगळ्यांना। मला माझ्या भावावर खूप अभिमान आहे आणि असणार आहे। ना वाटतच नाही तो माझा भाऊ आहे। त्याचा तो हसत नाही, पण हसतो, मोस्टली खूप कमी हसतो तो। मी काय प्रयत्न तर केला नाही, फक्त त्याच्या साईडनी उभी राहिली आणि प्लस त्याचे डॉक्युमेंट्स अँड ऑल सगळं बाकी बाहेरून जे मला करता आलं तेवढं ते केलं मी।
मीन्स लाईक सगळे डॉक्युमेंट सेट करणं, मी ते शॉपिंग अँड ऑल सगळं सगळं केलं मी त्याचं. जेवढं त्याला मदत पाहिजे तेवढीच मदत केली. बस अजून मी काही केलंच नाही. आपल्याचं नाव बाहेर विदेशात काय प्रतिक्रिया आहे? ते त्यांनी केलं, मला बोलता येत नाही, पण ते खूप मोठी गोष्ट आहे. मीन्स करणं जेवढं लाईक इंडियाचं नाव मोठं करणं मीन्स लाईक खूप मोठंच आहे. अक्षरशः कोणाला प्रे का तू करणार नाहीये, काही बोलत नाही तो जास्त. फक्त त्याचं काम, त्याचा अभ्यास आणि त्याचे कर, आणि जे करतो त्याचं बॉडी साठी जे लागणार जे पाहिजे, त्याचं मेंटेन काय करायचे स्वतःहून करणार. त्याचं ते खाणं खुराक जो आपण बोलतो तो खुराक स्वतः बनवणार आणि स्वतः करणार. कारण का त्याचे आई वडील आहेत बुवा, म्हणजे आम्ही वारकरी पंथातले लोक आहेत. त्याचे आई वडील कधी मटण मच्छी खाल्ले नाहीये, पण तो त्याच्यासाठी ते देत जातात. त्यांनी आणायचं, त्यांनी करायचं आणि तो स्वतःही करतो आणि स्वतः खातो. आणि स्वतःच्या हाताने सर्व बॉडी जे बनवले ते स्वतःच्या हाताने करतो. आम्हाला अभिमान वाटतो की त्याचे आई वडील पण आजपर्यंत कधी त्याला नाही म्हणून नाही कोणती गोष्ट नाही, आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून सर्व गोष्टी करत आले. हे आम्हाला आहे. आणि ह्याच्या पुढे देशाचं नाव किती चांगलं होईल त्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा आणि तो करत राहणार, ही आमच्याकडून अपेक्षा. पहिली प्रतिक्रिया ही आहे की यांनी जे मेडल आणलं ते पाहून खरोखर डोळ्यातून अश्रू आले. कारण त्याची मेहनत जी एवढा दिवस करायचं ते वायदा झालं त्याच्या मेहनतीचं. ही आमची त्याला गोलपर्यंत पोहोचायला मदत केलं तुम्ही काय? मुळात आमच्या घरामध्ये आमचं कुटुंब एक छोटं कुटुंब आहे, छान कुटुंब. आमचे 3 भाऊ आणि त्याच्यामध्ये आमची तब्येत म्हटल्यानंतर आम्ही एक प्रबल, पण हा मुलगा असा निघाला आमच्यात की तो बॉडी बिल्डरच्या पद्धतीने झाला. मग पहिल्या सुरुवात त्यांनी एक असे केली, शाळेतून सुरुवात केली की कराटे, म्हणून त्याला आवड कराटेची होती. कराटे खेळत खेळत तो कमीत कमी लॉकडाऊन पर्यंत त्याचा ते गेम चालू होतं. त्याच्यानंतर लॉकडाऊनमध्ये घरी बसल्यानंतर तेव्हा घरातच व्यायाम करत वगैरे असे करत नंतर त्यांनी बॉडी बिल्डर, मग नंतर त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये वेट लिफ्टिंगमध्ये आला आणि नंतर वेट लिफ्टिंगमध्ये त्यांनी कॅरियर करायचं ठरवलं. आणि तो शाळेमधून आणि कॉलेजमधून करत करत पुढे आल्यानंतर आता गेली 1 वर्ष जेवढ्या स्पर्धा होत होत्या पूर्ण महाराष्ट्रात असो, देशात असो, आपल्या चेन्नई वगैरे असेल, पूर्ण देशाच्या होत होत्या, तिथे जाऊन तो करत गेला. त्याचं प्रत्येक स्पर्धेमध्ये त्याचा 2nd नंबर तर फायनल व्हायचं. त्याचं स्वप्न एकच होतं की मी गोल्ड मेडल मिळतो, पण शेवटपर्यंत त्याचं ते स्वप्न तिथून तो पाठी येत गेला. नंतर त्यातून चेन्नईमध्ये गेल्यानंतर त्याला ते सिल्वर मेडल मिळालं आणि तिथून तेव्हा पार्टिसिपेशन इथपर्यंत आलं आणि तो तिथे अमेरिकेपर्यंत जाऊन पोचला. आम्हाला हे अभिमान वाटतो तेव्हा मेडल भेटलं हे नंतरची गोष्ट, पण आमचा मुलगा अमेरिकेपर्यंत जाऊन देशाचं नाव लोगोमध्ये खेळतो ते आम्हाला अभिमान वाटला. आमच्या कुटुंबाचं ते नंतरची गोष्ट आली, पण देशाच्या लोगोमध्ये देशाचा लोगो घेऊन तो तिथे खेळला जातो. इंडियाचा चैतन्य पंदेकर हा एक नाव तिथे आलं, त्याचा अभिमान सर्वात मोठा वाटतो. आणि असाच पुढे जावं आणि देशाचं नाव पहिलं त्यांनी रोशन करावं, नंतर आमच्या पंढरकर कुटुंबाचे नाव रोशन होईल, पण पहिलं देशाचं नाव रोशन त्यांनी केलं. खूप अजून करायचं आहे, अजून खूप इंटरनॅशनल मेडल मिळवायचे आहेत आणि पॉवर लिफ्टिंगमध्ये असं माझं नाव खूप मोठं करायचं आहे, ज्याने मला लोक ओळखतील पॉवर लिफ्टिंगच्या हेतू. तुम्हाला भेटतात काय सांगतात? ते लोक खूप अभिनंदन करतात, सगळ्यांना असा प्राऊड फील होतो माझ्यावरती. ते मला खूप चांगलं वाटतं असं बघून. तुमचं भवितव्यामध्ये पुढे जाण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन माझे एशियन्स ट्रायल्स असणार डिसेंबरमध्ये, तर त्याची मला प्रॅक्टिस चालू आहे माझी प्रॅक्टिस त्याची आल्यापासून. असं इकडे वर्ल्ड चॅम्पियनशिप होती, त्या हिशोबाने जेवढेही देश होते ते सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं होतं. त्यातून मी होतो इंडियामधून आणि ते कॉम्पिटिशन खूप होतं चांगलं, तर मला ते खूप चांगलं वाटलं त्यांच्यासोबत कॉम्पीट करून. एक्सपिरियन्स माझा खूप चांगला होता. त्याचं श्रेय तुम्ही कुणाला देणार काय सांगा?
मला खूप असं प्राऊड फील होतं आहे. मी तिथे माझ्या देशाला रिप्रेझेंट करू शकलो आणि माझं श्रेय पूर्ण माझ्या मम्मी आणि पप्पा आणि माझ्या बहिणीला जात आहे, कारण की त्यांनी माझी खूप मदत केली या पूर्ण जर्नीमध्ये. माझं नाव चैतन्य पंदेकर आहे. माझं नाव चैतन्य पंदेकर आहे. मी आता कोस्टारिकामध्ये गेलो होतो इंटरनॅशनल पावरलिफ्टिंग चॅम्पियनशिपसाठी. ते वर्ल्ड चॅम्पियनशिप होती आणि तिथे माझा 4th प्लेस लागला आहे.